नॉन हायब्रिड केलेले बीटी कापूस सरळ वाण शेतकऱ्यांसाठी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी. कापूस उत्पादक शेतकरी व कापसावरील संकट टाळण्यासाठी परभणी कृषी विद्यापीठात विकसित केलेले नॉन हायब्रिड बीटी कापूस सरळ वाण शेतकऱ्यांसाठी तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीसाठी आज दिनांक 22 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभा परभणी कौन्सिलच्या वतीने वसंतराव नाईक कृषी विद्यापीठचे कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये जे कुलगुरू साहेब आहेत त्यांची आज स्वतः सर्व शेतकऱ्यांनी आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन परभणी कृषी विद्यापीठाने जे काही विकसित केलेलं वाण आहे ते या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही करता येईल ते लवकर शासनाने निर्णय घेऊन शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ते बियाणं पोहोचावं आणि जे काही मांटोसो सारखे महागडे बियाणे आहे ते आज या ठिकाणी बोंडाळीला प्रतिकारशक्ती त्यांची कमी झालेली आहे आणि शेतकऱ्याचा खर्च वाढत आहे, पर्यावरणाचं नुकसान होत आहे आणि हेक्टरी उत्पादन या ठिकाणी कमी झालेलं आहे. ते त्या ठिकाणी त्याला पर्याय हे संकरित बियाणं सरळ वाण आहे ते या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचावं यासाठी आज कुलगुरू यांची परभणी कृषी विद्यापीठातले कुलगुरू यांची भेट घेतली आणि ते जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही डेलिगेशन दिलेलं आहे. तरी सर्व या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्याच्या बांधावर हे परभणी कृषी विद्यापीठाचं वाण तात्काळ पोहोचावं. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी जो भारताच्या वस्त्र उद्योगाचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आज हा शेतकरी कोलमडून पडलेला आहे. आपण पाहत आहोत की मागच्या अनेक वर्षापासून कापसाचा उत्पादन खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्या तुलनेत मिळणारं उत्पादन आणि उत्पन्न हे अत्यंत कमी झालं असल्यामुळं शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. या 2017-18 मध्ये जी आपले 370 लाख गाठीवरून 2024-25 मध्ये 294 लाख गाठीपर्यंत आपलं उत्पन्न खाली आलेलं आहे. म्हणजे साधारणतः 42 लाख गाठीनं आपलं उत्पन्न घसरलेलं आहे. याचबरोबर प्रति हेक्टरी जे 500 किलो प्रति 5 क्विंटल जे आपलं उत्पादन होत होतं ते सुद्धा घसरलेलं आहे. आज जर चीनच्या तुलनेत आपण विचार केला तर 1950 किलो प्रति हेक्टरी चीनचं उत्पादन आहे आणि भारताचं उत्पादन हे सध्या 441 किलोपर्यंत खाली पडलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये बीटी कॉटन जे आहे बीटी कॉटन आता निरस्त होत चाललेलं आहे. या बीटी कॉटनची आळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असून आळ्यांची आणि सेंद्रिय बोंडआळीची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्यामुळं या बीटी कॉटनचा उपयोग होत नाही. आज या बीटी कॉटनवर फार मोठ्या प्रमाणावर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव पडत असल्यामुळं आज त्या ठिकाणी आपल्याला 8 ते 9 फवारण्यापर्यंत फवारण्या कराव्या लागत आहेत. या सगळ्या फवारण्यांमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर याचा अत्यंत वाईट असा परिणाम होत असून यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी या पेस्टिसाइडच्या फवारण्यामुळे दगावल्याच्या दुर्दैवी घटना सुद्धा घडलेल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की आपल्या परभणी कृषी विद्यापीठानं काही सरळ वाण हे विकसित केलेली आहेत. हे जे सरळ वाण आहेत यामध्ये NT 1901 असेल, NT 1902 असेल, 22-037 असेल, हे BG 2चे 22-038 अशा प्रकारचे हे जे सरळ वाण आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहेत. हे विकसित केलेले वाण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हे बियाणं उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून जे पेरणीचा जो खर्च आहे आणि बियाण्याचा जो खर्च आहे या बियाण्याच्या खर्चावर मधून शेतकऱ्यांना काहीसा अल्प असा दिलासा मिळेल. आणि हे बियाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे 2 वर्ष आणि 3 वर्षापर्यंत हे बियाणं शेतकऱ्यांना आपलं स्वतःचं बियाणं हे सरळ वाणाचं बियाणं वापरता येईल. याचबरोबर या सर्व आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या परिसरामध्ये विकसित झालेलं हे सगळं बियाणं असल्यामुळं याचा रोगप्रतिकारक शक्ती आणि वातावरणात तग धरण्याची याची क्षमता ही अत्यंत जास्त आहे. हे सर्व प्रकारचे बियाणे हे रस शोषक किडींना प्रतिबंधक आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये
आपल्या कृषी विद्यापीठानं आणि महाराष्ट्र शासनानं हे सर्व बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत अशा प्रकारची मागणी आज आम्ही या ठिकाणी कुलगुरू सोबत केली. त्यांनी अत्यंत सकारात्मकपणे आमच्या निवेदनाचा विचार करून आम्हाला हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचविण्याचं या ठिकाणी वचन दिलं आहे. CRY1AC आणि CYR1AB हे 2 प्रथिनाच्या कमतरतेमुळे बीटी कॉटन हे निरस्त झाले असून सेंद्रिय बोंडअळीला या ठिकाणी प्रतिकार करत नाहीये. त्याचबरोबर या कपाशीच्या बीटी बियाणामध्ये रोगशोषक कळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असून यामुळे देशातील कापूस उत्पादन शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये परभणीचे कृषी विद्यापीठ असेल किंवा पंजाबचं कृषी विद्यापीठ असेल या सर्व विद्यापीठांनी सरळ वाण या ठिकाणी विकसित केलेले आहेत. पण हे सरळ वाण या ठिकाणी दाबून ठेवण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. आमचा या ठिकाणी सरकारला प्रश्न आहे की मान्सोंटो कंपनी असेल किंवा सिजेंटा कंपनी असेल या कंपन्यांची दलाली करण्याचं काम या ठिकाणच्या सरकारनं या कृषी मंत्र्यांना सोडून द्यावं आणि शेतकऱ्यांना परभणी कृषी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले सरळ वाणाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना दरवर्षी बियाणे बदलण्याचं या ठिकाणी काम पडणार नाही. याचबरोबर हे सर्व बियाणे रस शोषक किडींना प्रतिकारक असून यामुळे चांगल्या प्रकारचं उत्पादन आणि शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होणार असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना ही गोष्ट दिलासादायक आहे. आज पाकिस्तान सारख्या देशाने 31 प्रकारचे सरळ वाणाचे बियाणे विकसित केले आहेत. चायनाने सुद्धा जे अमेरिकेवरचं परावलंबन जो आहे त्याला बाजूला सारून स्वतःचे बियाणे विकसित केले आहेत. भारतातल्या सुद्धा वेगवेगळ्या कृषी विद्यापीठानं हे केलेलं असताना या मान्सोंटो कंपनीची दलाली करणं या ठिकाणच्या सरकारनं थांबवावं अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही माननीय कलेक्टरला या ठिकाणी दिलेलं आहे. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. लाल सलाम.